आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्स बद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात. या पेशंटची संख्या वाढली तरी सुद्धा काळजी करण्याची कारण नाही असं वारंवार आरोग्य विभागाच्या वतीनं सांगितलं गेलंय. खरं तर सौम्य लक्षण असल्यामुळे कोरोना जरी आपल्या सोबत असला, कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही. फक्त ज्या काही डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं. अशाच पद्धतीच्या सूचना केंद्र शासनानं सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. लोकांना पॅनिक करू नका, लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या, अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतलं संपूर्ण जो काही एकूण पेशंटची संख्या आहे ती नियंत्रणाखाली आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या समन्वयाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना आपण करतो. चंद्रहार पाटलांनी सध्या आपला वस्ताद बदललेला आहे, सोबत येण्याचा निर्णय तुम्ही घेतला. चंद्रहार पाटलांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळं राज्यभरामधून अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रवेश घडतायत. अनेक चांगली माणसं राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक अतिशय संघटना म्हणून शिवसेनेत प्रवेश करतात, त्यामुळे त्यांचं स्वागत. कोल्हापुरात सुद्धा शारंगदेव देशमुख तुमच्या सोबत आले, एकनाथ शिंदेची भेट घेतली. कधी त्यांचा पक्ष प्रवेश होते, आणखी काही संपर्कात आहेत का? काल त्यांची भेट झाली, निश्चितपणाने त्यांचा पक्ष प्रवेश होईल. आणि मला असं वाटतं की संघटना आहे, शिवसेनेचा पक्ष आहे, त्यामुळे साहजिकच एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे लोक येतील त्यांचं स्वागत करून आपण त्यांना सगळ्यांना घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्यासाठी शिवसेनेचं काम चाललेलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसतोय. 2300 कोटी रुपये खर्च या ठिकाणी आहे. पण मित्रा संस्थेकडे हे वर्ग पण मुळात जिथं पूर आहे, महापूर येतो तिथे हे पैसे जात नाही त्याचा आरोप शेतकरी संघटना असेल, शेतकरी काय. मुळात दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की या सगळ्या पुराचं आणि महापुराचं कारण काय. तर वरच्या बाजूला पंचगंगेला ज्या सगळ्या नद्या मिसळत आहेत त्या सगळ्या नद्यांमधलं पाणी सुद्धा नियंत्रित करणं आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीचा आराखडा केलाय. त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा मागच्या 2 महिन्यांपूर्वी इथं झालंय. तरी सुद्धा ज्या लोकांच्या याच्याबद्दल अजून काही चांगल्या सूचना असतील तर त्या निश्चितपणाने घेतल्या पाहिजेत. आणि पुढच्या आठवड्यामध्येच मी सन्माननीय कलेक्टर आणि आमचे कुलकर्णी जे या विभागाचं जे काम करतात मित्राचं, या दोघांच्या समेत अशा सगळ्या स्टेक होल्डर्सची सुद्धा एक बैठक लावतो. मुंबई रेल्वेची दुर्घटना घडलेली, त्या जखमींच्यावरती उपचारासाठी काय सूचना दिल्यात आरोग्य विभागाकडून, काय दक्षता? आता तिथल्या स्थानिकच्या डॉक्टरांनी तिथल्या सगळ्या यंत्रणेने ज्या ज्या काही त्या सगळ्या रुग्णांच्या काळजी घेण्यासाठी आणि तिथं आवश्यक ते उपाययोजना करण्यासाठी आरोग्याच्या सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध. साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये महामार्गाला विरोध अजूनही कायम आहे. मात्र दुसऱ्या विरोधात काही ठिकाणी सर्वे देखील सुरू झाले. काल केनवडेमध्ये खांबांचं सर्वेक्षण विद्युत खांबांचं जे करण्यासाठी आलेले होते ते थांबवलेलं आहे. अक्षरशः त्यांना पिटाळून लावलं तिथं विद्युत कामासाठी. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आता शक्तीपीठाबद्दल एका बाजूला शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीचा विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची एक महत्वाकांक्षी योजना म्हणून सरकारच्या वतीनं त्याच्याकडे प्रयत्न केले जातात. त्यामुळे याच्यामध्ये त्रयस्थ पद्धतीने जे काही चाललेलं काम आहे त्याच्यामध्ये योग्य समन्वय साधून पुढे जाणं गरजेचं. आणि मला असं वाटतं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा सरकारकडून पोहोचवतो. आपल्या मतदारसंघामध्ये फणसवाडी आहे, तिथे चिखलामध्ये एका महिलेची डिलिव्हरी झाली, तिचं बाळ मिळालं. परिस्थितीवर काय जिल्हा माझी विनंती आपल्याला, खरं तर आरोग्य विभागाचा आरोग्य मंत्री म्हणून मी जेव्हा काम करतोय बऱ्याच वेळा असे अनुभव येतात की चिखलामध्ये एखादी डिलिव्हरी झाली, धनगरवाड्यावरती एखादी डिलिव्हरी झाली, दुर्दैवाने एखादा माणूस घेऊन येत असताना सुद्धा मिळत होतं. आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगली आणि चांगल्या पद्धतीने आहे की शेवटच्या टोकावरती असणाऱ्या माणसापर्यंत आमची यंत्रणा पोहोचली असते. अशा वेळेला आमच्या आरोग्य विभागाच्या ज्या सूचना असतील त्यांचं फक्त पालन करा. किमान 15 दिवस अगोदर आम्ही तुम्हाला माहेर सारखी एक योजना देतोय की ज्या योजनेमध्ये आमच्याकडे तुम्ही ऍडमिट व्हायचं आहे. जेवणापासून तुमच्या सगळ्या राहण्याची व्यवस्था आम्ही करतोय, कारण ती सरकारची जबाबदारी आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाने खूप चांगले निर्णय घेतले. या सगळ्या योजनांचा योग्य पद्धतीने वापर केला तर अशा घटना घडणार नाही. दुर्दैवाने ही घटना घडली ते दुर्दैव आहे, परंतु याच्याबद्दल एका बाजूला अवेअरनेस करणं गरजेचं आहे. सगळ्या नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा लाभ घेणं गरजेचं आहे. आम्ही मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना विनंती करतो. याच्यापूर्वी सुद्धा एक धनगरवाड्यावर जी घटना झाली होती, खरं तर त्या कुटुंबाला खूप विनंती आपण केली होती.
परंतु त्या लोकांना असं वाटत असते की ज्या वेळेला प्रसूतीच्या वेदना होतील त्यावेळेला आपण जाऊ, थोडस उशीर होते. अशी घटना होऊ नये यासाठी अवेअरनेस आणि योग्य ती माहिती सुद्धा आम्ही देतो. सर 18 तारखेला 4 राज्यांची आलमट्टीच्या उंची संदर्भात बैठक होती. राज्य सरकारने काय भूमिका मांडली? राज्य सरकारची भूमिका यापूर्वी सुद्धा सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलेली आहे. इथं सन्मान्य अमोल माडिक साहेब सुद्धा आहेत. आम्ही सगळ्यांनी सुद्धा मागच्या बैठकीमध्ये चंद्रकांत दादा पाटील साहेबांपासून सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. महाराष्ट्र सरकारचा आलमट्टीच्यामुळे जर काय महापूर येतोय त्याच्याबद्दल आपला निश्चितपणे आक्षेप नोंदवणं, तो सुप्रीम कोर्टात असेल, CR पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बैठकीमध्ये असेल, अत्यंत योग्य पद्धतीने आपल्या शासनाच्या वतीनं या आलमट्टीच्यामुळे येणाऱ्या महापुरासाठी जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती सरकारच्या वतीने घेतली. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. डॉक्टरांनी अटेंड करायला नकार दिल्यामुळे ऑन दी स्पॉट जागाव केलं. असंच काम महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी करावं. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचं अभिनंदन. सगळ्यांनी चांगलं काम करावं हीच त्यांची भावना आहे. मला असं वाटतं ते चांगलं अनुकरण करण्यासारखं आहे. योग्य गोष्टी आणि त्यांचा निर्णय स्वागत आहे. थँक्यू.